धंदा शिकून घ्यावा लागतो, शिकल्याशिवाय धंदा आपला येत नाही. चपाती जेव्हा तुम्ही शिकला होता, तुमचं कल्पना आठवता, तेव्हा तुम्हाला चपाती करता येत नव्हती. श्रीलंकेचा नकाशा झाला तुमच्याकडे. आईशी गुलू 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 बोलताना मी चपाती करता येते का नाही? आज जळत नाही चपाती. आज हॅलो, तुम्ही एक चपाती करता 2-4 कामं करू शकता का नाही करत? तुम्ही लोक जेव्हा शिकले टू व्हीलर, मित्रांनो 30 टू व्हीलर आपल्याला 2 स्टॅटवर लावता येत नव्हती पहिल्यांदा. बारा होऊन या, पण ह्या धंद्यातलं नॉलेज तुम्हाला नाहीये, तुम्ही शिकण्यासाठी आलेले आहात. जेव्हा मी तुमच्या फील्ड मध्ये जेव्हा मी येईल, तेव्हा मी त्या फील्ड मधला छोटा बाळ होऊन तुमच्याकडे येईल राजा हो. आणि या धंद्यामध्ये तुम्ही छोटी बाळ आहात, आणि छोटी बाळ होऊन आज 16 आणि 17 तारखेला हा धंदा पेनाचं टोपण उघडल्यापासून, फोन लावल्यापासून ते फोन कट करेपर्यंत, पेनाचं टोपण उघडल्यापासून ते लावेपर्यंत काय बोलायचं, कसं बोलायचं, कुणाशी काय काय उत्तरं द्यायची, प्रश्न विचारले काय बोलायचं, कसं चालायचं, किती हसायचं, बाईक कसा धरायचा, काय बोलायचं, हे सगळं तुम्हाला शिकवलं जाणार राजा हो 16 आणि 17 तारखेला. आणि या 16-17 मध्ये मित्रांनो, तुम्ही तुमच्या वडिलांना, तुमच्या आईनं, तुमच्या बायकोनं, तुमच्या शेजाऱ्यांना, तुमच्या इकडनं, तुमच्या तिकडनं कुणी तुम्हाला सांगितलं नाही असं नॉलेज तुम्हाला शिकायला मिळणार राजा हो. यासाठी नॉलेज घ्यायला या मध्ये, कारण तुम्ही वेगळ्या विश्वामध्ये जाता, पैसे कमवायच्या दुनियेमध्ये येता, तुम्ही स्वप्न जागृत केलं राजा हो. याने शिकण्यासाठी या. सीट लिमिटेड असतात, सीट कमी असतात राजा हो. यासाठी तुम्हाला या कंपनीमध्ये 16 तारखेला 5,000 रुपये भरून तुम्हाला यायचंय. यामध्ये तुम्हाला 2 दिवस ट्रेनिंग, खाणं पिणं राहणं सगळं स्टे त्या सगळं आलं. आणि प्लस तुम्हाला या बार्शीकरांसाठी या उंटाकडनं, साजनकडनं, या स्वप्नीलकडनं आणि तुमच्या पूर्ण टीम कडनं एकदा जोरदार टाळ्या होतील. एकदा विचारा का टाळ्या वाजवल्या, विचारा मला. यासाठी मित्रांनो बघा, यासाठी की तुम्हाला 2 दिवस ट्रेनिंग पण मिळणारच आहे. आणि प्लस तुम्हाला 5,000 रुपये देऊन तुम्हाला एक अडतो आणि एक गुटा मॅच, जे आपलं कोर प्रोडक्ट आहे, हे तुम्हाला फ्री मध्ये मिळणार राजा हो. यासाठी तुम्हाला सुद्धा रुपये खर्च करायची गरज नाहीये. फक्त एकच की एका मला माणूस भिकारी असेल तरी चालतो, मला माणूस भिकारी पण चालतो. फक्त त्या माणसाने विचार फक्त भिकारी नाही पाहिजे, विचार फक्त मोठे करण्यासाठी या, स्वप्न मोठी करण्यासाठी या राजा हो. आणि काहीतरी वेगळं शिकण्यासाठी या. कारण मित्रांनो, लोक म्हणतात शिकायची काय गरज, सरण्यावरती आडवं होईपर्यंत शिकावं लागतं. हॅलो, कळतंय का? सरण्यावरती आडवं शिकावं लागतं. मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही काय या, तुम्ही गाव सोडून मी काय यायचं तिथं, मी बार्शीमध्ये राहतो, बार्शीमध्ये या. राजे लक्षात घ्या, ते लक्षात घ्या मित्रांनो, शिकवणाऱ्यापेक्षा शिकणाऱ्यांची इच्छा जास्त पाहिजे. शिकण्याची मित्रांनो, त्याची इच्छा जास्त असेल, तुमची काही इच्छा नाही, तो इच्छा बसेल राजा हो.